नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी क्रिस्पी करारे असे आणि झटपट बनणारे पोटॅटो स्नॅकची रेसिपी, जी कधी पण आपण केव्हा पण अगदी 10 मिनटामध्ये बनवू शकू अशी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2-3 आलू घेतलेले आहे. लांबट असेल ना तर आणखी छान, नसेल ना तर मग जे असेल ते घ्यायचे आणि अगोदर स्वच्छपणे धुवून घ्यायचं त्याला आणि नंतर असं स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. लांबसर असे कट करून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे त्यांना. तुम्ही याची साल काढू पण शकता किंवा नाही पण काढू शकत, पण नाही काढली तर आणखी छान वाटते. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण कट करून घेतलेले आहे आणि अगोदरच मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, अर्धा चम्मच, आणि जी कट केलेले पोटॅटोची स्लाइस आहे ते त्यामध्ये टाकायचे. याला कमीत कमी 60 to 70% आपल्याला कुक करायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आलू होत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लावर आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी रेड चिली पावडर टाकलेली आहे. ही तिखट नाही आहे म्हणून थोडी जास्त टाकली मी, आणि सोबतच थोडंसं चिली फ्लेक्स, थोडंसं जिरं व काळी मिर्च पावडर अगदी 2 चिमटीभर असं, आणि चवीनुसार मीठ घालून थोडासा कढीपत्ता घातला सोबतच वाळलेला, आणि कोथिंबीर टाकली. तर यामध्ये तुम्ही धनिया पावडरसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर, नाहीतर स्किपसुद्धा करू शकता. अगोदर मिक्स करून घ्यायचं, नंतर पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि नंतर जे बॉईल केलेले पोटॅटो आहे ते पण छानपैकी झालेले आहे. तर याला छानपैकी एका कपड्यावर किंवा टिश्यू पेपरवर असं ठेवायचं आणि जेही पाणी असेल ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. आणि नंतर जे कॉर्नफ्लावर असते ना त्याच्यामध्ये थोडंसं असं कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, आणि नंतर जी बनवलेली स्लरी आहे त्याच्यामध्ये डिप करून आपल्याला फ्राय करायचं आहे. अशा प्रकारे डिप करायचं आणि गरम गरम तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप क्रिस्पी लागतात खायला, अगदी टेस्टी लागतात, भारी. जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कुठे पण आपण जेव्हा स्नॅक्स मागतो किंवा एखाद्या याच्यामध्ये रेस्टॉरंट्समध्ये वगैरे, तर आपल्याला स्नॅक किंवा स्टार्टरमध्ये अगर खायची इच्छा असली ना तर ते लोक जसे बनवून देतात ना अगदी तशाच प्रकारे झालेले आहे. याला तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. मुलांना तर अगदी आवडेल, कारण की जास्त तिखट नाही राहत, जास्त असे खूप ऑइली पण नाही राहत आणि खायला पण टेस्टी लागते. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण फ्राय करून घेतले आणि आजची रेसिपी तयार करून घेतलेली आहे पोटॅटो स्नॅकची. बघू शकता किती छान झालेलं आहे. अंदरून पण सॉफ्ट असतात, आलू शिजलेलेच असतं आधी, आणि वरून पण क्रिस्पीनेस असतात. त्यावर मी थोडासा चाट मसाला टाकला आणि सोबतच यावर मी थोडंसं टोमॅटो सॉस टाकला आणि मेयोनीज टाकली आहे. तुम्ही नुसतं साधं टोमॅटो सॉससोबत किंवा मेयोनीजसोबत असं लावूनसुद्धा खाऊ शकता, आणि असं टाकलं ना तरी भारी वाटते. कशी वाटली रेसिपी आजची कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.